नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली यमगर लिखित राजवीर मल्होत्रा भाग 8. व्हिडिओ लेट येण्याचं कारण असं की माझा यूट्यूब चॅनलवरती जरा टेक्निकली इश्यू झाला आहे. अजूनही तो सॉल्व झालेला नाही आहे. गेली 15 दिवस सारखं YT मॉनिटराईज होते, परत डिमॉनिटराईज होणं असं सुरू आहे आणि त्याच गोंधळात मी सध्या आहे. त्यामुळे व्हिडिओ टाकायचा न टाकायचा या गोंधळात मी होते. पण ठीक आहे, तुम्हाला प्रॉमिस केल्याप्रमाणे या आठवड्यातले 3 दिवस म्हणजेच मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या 3 दिवशी नेहमीप्रमाणे आपले व्हिडिओज येत राहतील. 2 दिवस राजवीर मल्होत्रा आणि 1 दिवस लग्नानंतर होईल का प्रेम येईल. लग्नानंतर होईल का प्रेम ह्या कथेचं मी पुस्तकसुद्धा किंडलवरती प्रकाशित केलं आहे. त्या लिंक खाली मी कमेंटमध्ये लिंक देईल. तर फक्त 49 रुपीज भरून तुम्हाला किंडलवरती जर का तुम्हाला हे पुस्तक आवडत असेल तर तुम्ही वाचू शकता. चलो आता आपण सुरुवात करूया या कथेला. आता कॉलेज सुटण्याची वेळ झाली होती. पावसाळी वातावरण असल्याने ढग दाटून आले होते. श्री, शुभू आणि बन्या कॉलेजच्या गेटबाहेर बसची वाट पाहत उभे होते. मुंबईची गर्दी आणि ते ट्रॅफिक पाहून श्री थोडी बावरली होती. अगं श्री, दाजी तर काय भारी दिसत होते ना प्रोफेसरच्या रूपात. पण मला भीती वाटते ग. तो रोहित अग्रवाल काहीतरी खोडसाळपणा करेल असं वाटते. शुभूने बॅग सावरत विचारले. शुभू, राज्य समर्थ आहेत. त्यांनी आजवर खूप मोठी संकटे झेलली आहेत. रोहित तर अजून मुलगा आहे त्यांच्यासमोर, श्रीनिकाने स्वतःला सावरत म्हटले. तितक्यात एक काळ्या रंगाची कार त्यांच्यासमोरून संथपणे गेली. कारची काच किंचित खाली होती. राजवीरने कोणाचेही लक्ष जाणार नाही अशा बेताने श्रीकडे पाहिले. त्याचे डोळे सांगत होते, घरी सुरक्षित पोच, मी मागे आहेच. श्रीनेही मग हलकीच मान हलवली. तिला माहीत होतं की राजवीर तिला घरी सोडेपर्यंत लांबून का होईना पण तिच्यावर नजर ठेवून असणार. रस्त्यावर गाड्यांची खूप गर्दी होती. दुसरीकडे रोहित आणि त्याची गँग पार्किंगमध्ये उभी होती. काय रे सुयश, त्या प्रोफेसरने तुला सगळ्यांसमोर गप केलं. आपण काहीतरी केलं पाहिजे, विकी म्हणाला. रोहितने आपली सिगारेट पेटवली. थांब रे, अजून तर पहिलाच दिवस आहे. हा प्रोफेसर नक्की कोण आहे याची कुंडली काढावी लागेल. पण त्याआधी या कॉलेजमध्ये नवीन आलेल्या पोरींना जरा मॅट्रिक्सची हवा दाखवावी लागेल. उद्या बघूया कोण कोणाला वाकवतं ते. रोहितच्या बोलण्यात अहंकार होता, पण त्याला अद्याप राजवीर आणि श्रीनिकाच्या नात्याचा लवलेशही नव्हता. त्याच्यासाठी श्रीनिका फक्त एक गावठी सुंदर मुलगी होती आणि राजवीर एक कडक प्रोफेसर. थोड्याच वेळात बस आली. तसं श्री आणि तिचे मित्र बसमध्ये चढले. बसमध्ये प्रचंड गर्दी होती. 2 तरुण मुले मुद्दाम श्रीच्या जवळ येऊन उभी राहिले आणि धक्काबुक्की करू लागली. श्रीने स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला, पण गर्दीमुळे तिला हालचाल करणे कठीण होते. राजवीरची कार बसच्या अगदी मागे होती. त्याला बसमधील हालचाली दिसत नव्हत्या, पण त्याचे अंतर्मन त्याला काहीतरी सांगत होते. त्याने आपल्या ड्रायव्हरला खुणावले. पुढच्या स्टॉपवर जेव्हा बस थांबली तेव्हा ती 2 मुले खाली उतरली, पण जाता जाता त्यांनी श्रीच्या कानात काहीतरी अश्लील कमेंट केली. तिचे डोळे पाणावले. तिला अपमानित वाटले. तिने खिडकीबाहेर पाहिले. तिला राजवीरची कार दिसली. तिला वाटले होते की राजवीरला सांगावे, पण तिला माहीत होते की राजवीर आता शस्त्र उचलणार नाही. पण इकडे राजवीरने त्या मुलांचे हावभाव ओळखले होते. त्यांनी बसमधून उतरताना ज्या पद्धतीने श्रीकडे पाहून हसले ते पाहून राजवीरचा पारा चढला. त्याने कार थांबवायला सांगितली. तू कार घेऊन पुढे जा आणि श्रीच्या बसवर लक्ष ठेव. मी या दोघांना भेटून येतो, राजवीरने ड्रायव्हरला सांगितले. राजवीर कारमधून उतरला आणि त्या मुलांच्या मागे चालू लागला. ते एका निर्जन गल्लीत शिरले होते. राजवीरने धावत जाऊन एकाच्या मानेला पकडले आणि त्याला भिंतीवर जोरात आपटले. काय बोललात रे बसमध्ये त्या मुलीला? राजवीरचा आवाज बर्फासारखा थंड पण तितकाच जहाल होता. अरे तू कोण? पोलीस आहेस का? सोड मला, तो मुलगा ओरडला. राजवीरने त्याच्या पोटावर एक असा बुक्का मारला की त्या मुलाचा श्वास कोंडला. मी पोलीस नाही, मी तिची सावली आहे. पुन्हा जर त्या मुलीला शिवलात तर तुमची प्रेत शोधायलाही
कोणाला जागा सापडणार नाही. राजवीरने दुसऱ्या मुलालाही जमिनीवर लोळवत कडक शब्दात वॉर्न केलं. त्याचे जुने डॉन रूप क्षणभर जागे झाले होते, पण त्याने स्वतःला आवरले. त्याने आपले कपडे नीट केले, हातावरील रक्ताचा डाग पुसला आणि शांतपणे गल्लीबाहेर आला. त्याने आपल्या स्त्रीसाठी पुन्हा एकदा हात रक्ताळले होते, पण कुणालाही कळू न देता. राजवीरची कार बसच्या मागे काही अंतरावरून चालली होती. बसमधून खिडकीबाहेर पाहणाऱ्या श्रीला ती काळी कार अधूनमधून दिसत होती. तिला एक वेगळेच सुरक्षिततेचे समाधान मिळत होते. तिने गळ्यातील त्या काळ्या मण्यांना स्पर्श केला. ते मणी फक्त तिच्या लग्नाची निशाणी नव्हते, तर राजवीरने दिलेल्या त्या शब्दाची आठवण होती. त्यात राजवीर आहे की नाही हे तिला माहीत नव्हते, पण त्याची गाडी दिसत असल्याने फक्त तो आपल्या सोबत आहे ही फिलिंग्स तिला सुरक्षित करत होती. इकडे मात्र राजवीरच्या मनात मात्र विचार सुरू होते. त्याने आपल्या मोबाईलमध्ये एका जुन्या सहकार्याचा नंबर शोधला आणि कॉल केला. काका, गज्जूभाईचे लोक मुंबईच्या कोणत्या भागात सक्रिय आहेत? मला माहिती हवी आहे. आणि पोवईच्या त्या घटनेचा जो मोहरा होता त्याचा पत्ता लागला का? त्याने समोरच्या माणसाला विचारले कॉलवर. राजवीरला माहीत होते की रोहित अग्रवाल हा सध्या फक्त एक खोडकर विद्यार्थी आहे, पण खरी आफत गज्जूभाईकडून येणार होती. गज्जूने त्यानंतर जरी पोवई सोडली असली तरी राजवीरचा सूड घेण्यासाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकत होता. रात्री श्री घरी पोचली तेव्हा मायाजी चिडून बसल्या होत्या. काय ग तायडे, किती उशीर? मुंबईची हवा लागली का तुला बी? नाही ग मायाजी, बसला उशीर झाला. श्रीने हसत आजीची समजूत घातली. जा आता हातपाय धुवून घे, म्या जेवण वाढते. आजी म्हणाल्या तशी श्री आपल्या खोलीतल्या खिडकीपाशी गेली. बाहेर अंधारात अजूनही ती काळी कार थोडा वेळ थांबली होती. त्या ड्रायव्हरला राजने तशा इन्स्ट्रक्शनच दिल्या होत्या की बिचारे ड्रायव्हर काका काही माहीत नसतानाही फक्त तिचा पाठलाग करत होते आपल्या बॉसच्या हुकमावरून. थोडा वेळ थांबून मग गाडी निघून गेली. श्रीच्या ओठांवर एक गोड हसू आले. राजजी, तुम्ही कितीही अनोळखी व्हायचा प्रयत्न केलात तरी तुमची काळजी मला ओळखीची वाटते, पण तुम्ही स्वतःला किती काळ असं आवरणार? ती वेडी अजूनही या सगळ्या गोष्टींपासून अनभिज्ञ होती. राजवीर आता आपल्या फ्लॅटवर आला होता. त्याला त्या ड्रायव्हर काकांचा कॉल आला होता की ती सुरक्षित घरी तिच्या पोचली आहे म्हणून. तो आता आपल्या हॉलच्या गॅलरीत बसून एकावर एक ड्रिंक घेत होता. त्या मुलांनी केलेलं तसं त्याला अजिबात आवडले नव्हते हे त्याच्या त्या डोळ्यातूनच कळत होते. त्याने खिशातून तो रक्ताने माखलेला रुमाल काढला जो त्याने पोवेच्या त्या रात्री जपून ठेवला होता. श्री, तुझे बाबा आता आपल्यात नाही, पण त्यांनी दिलेली जबाबदारी आणि तुझ्या भांगातले ते रक्त हेच माझे आत्ताचे आयुष्य आहे. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत या मुंबईच्या कोणत्याही गल्लीत तुझा अपमान करण्याची हिंमत कोणाचीही होणार नाही. राजवीरने स्वतःशीच शपथ घेतली. राजवीरला माहीत होते की हा संघर्ष फक्त कॉलेजपुरता मर्यादित राहणार नाही. रोहित अग्रवाल हा फक्त एक मोहरा होता. खरी आफत गज्जूभाईकडून येणार होती. गज्जूने जरी पोवई सोडली असली तरी राजवीरचा माग काढत तो मुंबईत नक्कीच येणार होता. राजवीरने आपल्या फोनवर मगाशी आलेल्या जुन्या खबऱ्याचा मेसेज पाहिला. गज्जूभाई मुंबईत पोहोचला आहे. त्याने तुमच्याबद्दल चौकशी सुरू केली आहे. राजवीरचे डोळे चमकले. त्याने गाडी स्टार्ट केली आणि मुंबईच्या त्या अथांग गर्दीत तो गायब झाला. त्याला आता एका बाजूला प्रोफेसरची भूमिका निभवायची होती, तर दुसऱ्या बाजूला आपल्या कुटुंबाला उद्ध्वस्त करणाऱ्या गज्जूभाईला संपवायचे होते. मुंबईच्या त्या काळोख्या रात्रीत एका शांततेचा जन्म झाला होता. एका अशा वादळापूर्वीची ही शांतता होती जी मॅट्रिक्स कॉलेज आणि राजवीर मल्होत्राच्या आयुष्याला कायमची बदलून टाकणार होती. दुसरीकडे श्री गाढ झोपली होती. तिला माहीत नव्हते की तिचा राज तिच्यासाठी पुन्हा एकदा डॉन बनण्याची तयारी करत आहे. प्रेमासाठी त्याने शस्त्र सोडले होते, पण आता त्याच प्रेमाच्या रक्षणासाठी त्याला पुन्हा एकदा शस्त्र उचलावे लागणार होते. तो शस्त्र उचलत आहे ही गोष्ट श्रीला कळताच काय होईल? तिच्या वडिलांना दिलेला शब्द राज पाळू शकेल का? हे सर्व जाणून घेण्यासाठी ऐकत रहा राज मल्होत्रा. बाकी हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. शिवाय खाली दिलेल्या लिंकवर किंडलवर नुकतेच माझे बुक प्रकाशित झाले आहे, त्याची लिंक दिली आहे, ते नक्की पहा. धन्यवाद.